तर हा मकोका कायदा नेमका आहे तरी काय आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला। संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद संपवण्यासाठी हा कायदा आणला गेलाय। भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने कायदा आणलाय। 2 जानेवारी 2002 पासून केंद्राने देशभर हा कायदा लागू केला। सर्व कायदे आणि त्यातल्या तरतुदींपेक्षा मकोकातील तरतुदी या सर्वोच्च आहेत। मकोकामुळे पोलिसांना कुणावरही पाळत ठेवण्याचा अधिकार आहे। आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असलाच पाहिजे असं नाही। आरोपींना इतर कायद्यामध्ये निर्दिष्ट फाशीसह इतर शिक्षा सुद्धा लागू करण्याचे अधिकार आहेत। 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला मकोकाच्या अंतर्गत चालवण्यात आला होता। 2008 ला अरुण गवळी आणि इतरांना मकोकाच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं। 2013 च्या आयपीएलच्या मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये सुद्धा मकोका लावण्यात आला। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुद्धा मकोका लावूनच चालवलं जात आहे। 2016 ला छोटा राजनच्या विरोधामध्ये सुद्धा हा मकोका लावण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।